हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि ह्या चॅप्टरच्या शेवटच्या म्हणजे दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? तर आपण बघितलं हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की सगळ्यात पहिले ॲनिमलचं क्लासिफिकेशन जे मांडण्यात आलं ते मांडलं ॲरिस्टॉटल यांनी. ग्रीक थिंकर होते, ग्रीक फिलॉसॉफर होते आणि ह्यांनाच जनक मानलं जातं झुलॉजीचा. ॲरिस्टॉटलने जे क्लासिफिकेशन मांडलं त्याला म्हटलं गेलं आर्टिफिशियल मेथड. पण हे क्लासिफिकेशन भरपूर जणांनी फॉलो केलं. ते फॉलो करणारे होते थिओफ्रायटस, त्याच्यानंतर होते प्लेनी, जॉन रे, कार्ल लिनियस, अशा भरपूर व्यक्तींनी हे जे आर्टिफिशियल मेथड आहे ॲनिमल क्लासिफिकेशनचे ही मान्य केली. त्याच्यानंतर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा नंतर क्रायटेरिया बदलून उल्लेख करण्यात आला आणि क्लासिफिकेशन मांडण्यात आलं. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये जीन्स, क्रोमोझोम्स, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्शन ह्यांचा समावेश करण्यात आला. आणि सध्या म्हणजे हे जे काही क्लासिफिकेशन इव्हॉल्युशन वर बेस हे मानलं डोमझस्की आणि मेयर या सायंटिस्टने. त्यानंतर मात्र कार्ल वूज यांनी नुकतंच त्यांचं क्लासिफिकेशन मांडलेलं आहे. तर ही होती हिस्ट्री ॲनिमल क्लासिफिकेशनची. त्याच्यानंतर आपण बघितलं ट्रेडिशनल मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. आणि ह्यामध्ये आपण बघितलं की ट्रेडिशनली पारंपरिक रित्या अगोदर फार पूर्वी क्लासिफिकेशनचं जे ॲनिमलचं करण्यात आलं ते करण्यात आलं दोन. एक म्हणजेच प्रेझन्स ऑफ नोटोकॉर्ड आणि दुसरं होतं ॲब्सन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजेच कणा, पाठीचा कणा म्हणू आपण त्याला. मग नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स हे दोन प्रकार होते त्यावेळी. नॉन कॉर्डेट्स म्हणजेच पाठीचा कणा नसलेले किंवा असमपृष्ठरज्जू, आणि कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेले म्हणजेच समपृष्ठरज्जू. पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड, त्यालाच कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स अशा दोन भागामध्ये काय करण्यात आलं, डिवाइड करण्यात आलं. मग कालच्याच लेक्चरला आपण बघितलं होतं पॉइंट्स ऑफ द नॉन कॉर्डेट्स म्हणजे कॅरेक्टर्स ऑफ द नॉन कॉर्डेट्स. आणि नॉन कॉर्डेट्सचे जे कॅरेक्टर होते ते आपण बघितलं, जसं की बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड नसतो, पृष्ठरज्जू नसतो. दुसरं आपण बघितलं होतं फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट, कल्लबिदरे नसतात यांना. तिसरं आपण बघितलं की नर्व कॉर्ड इफ इट इज प्रेझेंट, इट इज प्रेझेंट ऑन द डॉर्स व्हेंट्रल साइड अँड इट इज सॉलिड अँड पेअर्ड. म्हणजे जर यांना नर्व कॉर्ड असेलच, जर खूप कमी मध्ये आणि ती पण अगदी अर्ली स्टेजेस मध्ये असते, पण मग जर असेल नोटोकॉर्ड यांना तर ती असतं व्हेंट्रल साइडला. व्हेंट्रल साइड म्हणजेच अधर बाजू, आतल्या बाजूने. एक असते व्हेंट्रल साइड म्हणजे ही बाजू, ज्याला आपण उदराकडची बाजू म्हणतो, स्टमक कडची साइड म्हणतो. आणि एक असते डॉर्सल साइड. डॉर्सल साइड म्हणजे बॅक साइड, बॅक साइड म्हणजेच पृष्ठ बाजू असं म्हटलं जातं. तर नोटोकॉर्ड असते त्यांची व्हेंट्रल साइडला. त्याच्यानंतर आपण बघितलं हार्ट इफ इट इज प्रेझेंट, इट इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड म्हणजेच पृष्ठभागाला, भागाला, पृष्ठ भागाला यांचं काय असतं, हार्ट असतं. असे काही पॉइंट्स आपण बघितले होते. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की हे जे नॉन कॉर्डेट्स आहे हे 10 फायलम मध्ये डिवाइड होतात. 10 यांचे फायलम आहे. कोणकोणते? तर हे फायलम आहेत फायलम प्रोटोझोआ, पोरीफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथेस, एस्केलहेल्मिंथेस, ॲनिलिडा, ऑर्थोपोडा, मोलस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा, असे 10 फायलम मध्ये यांना डिवाइड करण्यात आलं. आज आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स. कॉर्डेट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, जे समपृष्ठरज्जू प्राणी आहेत त्यांना कोणकोणते गुणधर्म असतात. ठीक आहे, पहिले बघून घेऊ. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन अँड मग समजून घेऊ. कॉर्डेट्स. कॅरेक्टर ऑफ कॉर्डेट्स आर ॲज फॉलोज. बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड म्हणजे यांचं शरीर हे पृष्ठरज्जूने सपोर्टेड असतं, पृष्ठरज्जू यांना असतो आधारासाठी. दुसरं pharyngeal gill slits or lungs are present for respiration. यांना श्वसनासाठी
कल्लविदरे असतात किंवा फुफ्फुस असतात. लंग्स म्हणजे फुफ्फुस. त्याच्यानंतर नर्व कॉर्ड, इफ इट इज प्रेझेंट, nerve cord is present on the dorsal side of the body and it is hollow. त्यांच्या शरीराच्या डॉर्सल साइडला, आता डॉर्सल साइड म्हणजे काय, पृष्ठीय बाजूला म्हणजे बॅक साइडला, तर नर्व कॉर्ड असते म्हणजे पाठीचा कणा असतो आणि तो पोकळ असतो. हार्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी, आणि व्हेंट्रल साइडला म्हणजे अधर बाजूला, स्टमक कडच्या बाजूला काय असतं, तर त्यांचं हार्ट असतं. त्याच्या खाली एक बॉक्स आहे बघा. नोटोकॉर्ड is a rod-like supporting structure present on the dorsal side of the animal body. It keeps the nerve tissue isolated from the remaining body. हा जो नोटोकॉर्ड आहे ना, हा लांब रॉड-like म्हणजे कठीण मजबूत असा लांब लचक सांगाडा असतो आणि हा सपोर्ट करतो त्या ॲनिमलच्या स्ट्रक्चरला. तो डॉर्सल साइडला असतो ॲनिमलच्या. डॉर्सल साइड म्हणजे बॅक साइडला, पाठीमागच्या बाजूला, आणि ह्याला नर्व टिश्यू आयसोलेट असतात बाकीच्या बॉडीच्या, म्हणजे एकूणच आधार देण्याचं काम तो करत असतो. आकृती सुद्धा दिलेली आहे, बघून घेऊ आपण. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट, गिल स्लिट, कल्लविद्रे, माउथ, त्याच्यानंतर एनस आणि टेल फिन. हे कुठं आहे, ते सगळं डॉर्सल साइडला आहे, सॉरी व्हेंट्रल साइडला आहे, अदर बाजूस आहे. तर पाठीमागच्या डॉर्सल साइडला बघा, नर्व कॉर्ड म्हणजे चेतारज्जू, त्याच्यानंतर नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू, आणि मसल्स ह्या सगळ्या चिकटलेल्या आहे. कशाला, नोटोकॉर्डला म्हणजे पृष्ठरज्जूला. दिसतंय? ओके. मग नॉन कॉर्डेटच्या अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कोणाच्या, कॉर्डेटच्या. जसं की नॉन कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉर्ड नसतो, यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो, तो सपोर्टिव्ह असतो. नोटोकॉर्ड हा व्हेंट्रल साइडला असतो, है ना, सॉरी डॉर्सल साइडला असतो, म्हणजे अधर बाजूस असतो, बॅक साइडला. प्राण्यांची बॅक साइड म्हणजे ही असते डॉर्सल साइड, आणि प्राण्यांची फ्रंट साइड, पोटाकडची बाजू जी असते ती असते डॉर्सल साइड. हार्ट यांचं जे असतं ते असतं डॉर्सल साइडला. त्याच्यानंतर श्वसनासाठी, रेस्पिरेशनसाठी यांना एक तर गिल स्लिट असतात, जे की पाण्यामधल्या प्राण्यांना असतात, बरोबर ना. मासे हे त्यातलं चांगलं उदाहरण आहे, ज्यांना गिल स्लिट म्हणजेच कल्लविद्रे असतात. तर दुसरीकडं लंग्स सुद्धा असतात काही प्राण्यांना, जसं आपण ह्युमन्स, वी हॅव्हिंग लंग्स, है ना. आपल्याला 2 लंग्स आहे, 2 फुफ्फुस आहेत, एक फुफ्फुसाची जोडी आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग हे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. मग नर्व कॉर्ड काय आपण समजून घेतलं. नर्व कॉर्ड हा डॉर्सल साइडला असतो, म्हणजेच बॅक साइडला असतो, पृष्ठभागाला असतो. आणि हा जो नर्व कॉर्ड आहे हा सॉलिड लॉंग स्ट्रक्चर आहे, ज्याला नर्व टिश्यू, नर्व सेल चिकटलेले असतात, आणि जो सपोर्ट करतो कोणत्याही ॲनिमलला. यु नो, आपण स्थिर सरळ कसे काय उभे राहू शकतो. तुम्ही बघा, पृथ्वीवरती जेव्हा आपण उभे राहतो जमिनीवरती, तेव्हा अगदी 90 अंशाचा कोन आपल्या जमिनीशी बनतो. कसं काय, त्याचं कारण आहे आपला पाठीचा कणा, पाठीचा मणका, बरोबर आहे ना, जो की आपल्याला सरळ ताठ उभं राहण्यासाठी मदत करतो. आणि हाच तो कणा आहे ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला एक विशिष्ट आकार, विशिष्ट स्ट्रक्चर प्राप्त होतं. काय म्हणजेच हे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट. मग त्याची एक आकृती सुद्धा बघितली आपण. जलचर प्राणी आहे तो, ज्याची आपण आकृती बघितली. डॉर्सल आणि व्हेंट्रल साइड आपण समजून घेतली. ठीक आहे. मग चला, तुमच्या अभ्यासासाठी आपण काय करूयात, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स याचा एक कॉलम बनवलाय मी, ज्याचं डिफरन्सिएशन मांडून ठेवलेलं आहे. पॉइंट बघूया, 4 पॉइंट दोघांमधले. नंबर 1, रॉड लाईक नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, कोणामध्ये, कॉर्डेट्स मध्ये. आणि रॉड लाईक नोटोकॉर्ड इज ऍब्सेंट, कोणामध्ये, नॉन कॉर्डेट्स मध्ये. त्याच्यानंतर कॉर्डेट मध्ये सेकंड पॉइंट, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन. यांच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट असतात किंवा लंग्स असतात. कशासाठी, रेस्पिरेशन साठी. फॅरेंजियल गिल स्लिट आर ऍब्सेंट, यांच्यामध्ये कल्लविद्रे नसतात. थर्ड पॉइंट, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड अँड इट इज हॉलो. यांच्यामध्ये जो नर्व कॉर्ड आहे, पृष्ठरज्जू आहे, तो पाठीमागच्या बाजूला बॅक साइडला असतो, डॉर्सल साइडला असतो, आणि हा हॉलो असतो म्हणजे पोकळ असतो, भरीव नाहीये. तर दुसरीकडे नर्व कॉर्ड, इफ इट इज प्रेझेंट, इट इज ऑन व्हेंट्रल साइड अँड इट इज सॉलिड अँड पेअर्ड. जर यांच्यामध्ये हुकून चुकून एखाद दुसऱ्या प्राण्यामध्ये जर नर्व कॉर्ड असेल, तर हा नर्व कॉर्ड कसा असतो, तर हा सॉलिड असतो,
आणि तो व्हेंट्रल बाजूला असतो, म्हणजेच अधर बाजूला असतो, समोरच्या बाजूला असतो. त्याच्यानंतर हा पेयर्ड असतो आणि सॉलिड असतो, म्हणजे भरीव असतो. फोर्थ पॉइंट, हार्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड. कॉर्डेट्सचं जे हार्ट आहे ते समोरच्या बाजूला व्हेंट्रल साइडला असतं. तर दुसरीकडं इफ हार्ट इज प्रेझेंट ऑन द नॉन कॉर्डेट्स, इट इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड. ते बॅक साइडला असतं हार्ट. कोणाचं? तर नॉन कॉर्डेट्स. तर हे झाले काही फरकाचे मुद्दे. ना आता आपण पुढच्या माहितीकडे वळणार आहोत. येलो कलरचा बॉक्स तुमच्या स्क्रीनवरती आहे. प्लीज सी द बॉक्स. डू यू नो ऑल कॉर्डेट्स animals are grouped together in a single phylum and the name of the phylum is the same, that is phylum Chordata. This phylum has been divided into three subphyla: Urochordata, Cephalochordata and Vertebrata. Subtype of Vertebrata has been further divided into 6 classes, that is class Cyclostomata, class Pisces, class Amphibia, class Reptilia, class Aves and class Mammals. बघा मित्रांनो, सगळेच्या सगळे जे कॉर्डाटा आहे ना त्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि यांना किंगडमला म्हटलं जातं कॉर्डेट्स. हे जे कॉर्डेट्स आहे यांना 3 सब किंगडम मध्ये विभागलं जातं, सब फायलम मध्ये विभागलं जातं. कोणकोणते? तर याच्यामध्ये येतात युरोकॉर्डाटा, दुसरे आहे सिफॅलोकॉर्डाटा आणि तिसरे आहे व्हर्टेब्रेटा. युरोकॉर्डाटा, सिफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टेब्रेटा पैकी व्हर्टेब्रेटाचे 6 मुख्य क्लास पडतात. 6 मुख्य क्लास. त्याच्यामध्ये आहे नंबर 1 सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा. नंबर 2 तर याच्यामध्ये येतात पायसिस, नंतर ॲम्फिबिया, नंतर रेप्टिलिया, नंतर एव्स आणि शेवटचे आहेत मॅमल्स. हे 6 क्लासेस त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. आता जे तुमच्या समोर येणार आहे अत्यंत महत्वपूर्ण चार्ट. हा चार्ट तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे. सगळ्या क्लासेस, किंगडम, सब किंगडम्सची नावं, फायलम्सची नावं आपण घेणार आता. त्यांची मराठीत काय उच्चार आहेत, मराठीत त्यांना काय म्हणतात हे सुद्धा तुमच्या स्क्रीनवर असणार आहे. ठीक आहे. सो प्लीज लुक ऑन युअर स्क्रीन अगेन. किंगडम ॲनिमॅलिया इज डिवायडेड इनटू 2 पार्ट्स. म्हणजेच प्राणीसृष्टी मुख्यतः 2 गटामध्ये विभागली जाते. नंबर 1 सब किंगडम नॉन कॉर्डेट्स, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू, आणि सब किंगडम कॉर्डेट्स, उपसृष्टी समपृष्ठरज्जू. सगळ्यात पहिले जाऊयात सब किंगडम नॉन कॉर्डेट्सकडे. इट हॅज अ 10 फायलम. यांचं 10 संघांमध्ये, 10 गोष्टींमध्ये, 10 फायलम मध्ये यांचं विभागणी केली जाते. नंबर 1 प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव, पोरीफेरा म्हणजे रंध्रीय छिद्र असणारे. त्याच्यानंतर निडारिया, निडारिया यांना सिलेंटराटा असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर चौथं प्लॅटीहेल्मिंथेस म्हणजे चपटे कृमी, चपटे कृमी. त्याच्यानंतर ॲस्केलहेल्मिंथेस म्हणजे गोल कृमी. 6वा आहे ॲनिलिडा म्हणजे वलई. 7वा आहे ऑर्थोपोडा म्हणजे संधिपाद. 8वा आहे मोलस्का म्हणजे मृदुकाय. 9वा आहे इकायनोडर्मॅटा म्हणजे कंटकचर्मी. कंटकचर्मी म्हणजे यांच्या शरीरावरती भरपूर सारे काटे काटे आणि हाडं असतात आतमध्ये. त्याच्यानंतर स्टेन हेमिकॉर्डाटा म्हणजे अर्ध समपृष्ठ रज्जू. म्हणजेच एका विशिष्ट अवस्थेमध्ये यांना पृष्ठरज्जू असतो आणि एका विशिष्ट अवस्थेमध्ये नसतो किंवा तो अनडेव्हलप असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊयात सब किंगडम कॉर्डाटाकडे. याच्यामध्ये येतं फायलम कॉर्डाटा. सगळेच्या सगळे कॉर्डाटास मध्येच इन्व्हॉल्व केले जातात आणि याचे आहेत 3 सब फायलम. 1 युरोकॉर्डाटा, 2 सिफॅलोकॉर्डाटा आणि 3 व्हर्टेब्रेटा. आता एक एक करून यांची नावं बघा. व्हर्टेब्रेटामध्ये 6 क्लासेस येतात. 1 सायक्लोस्टोमॅटा चक्रमुखी. नंबर 2 पायसेस मत्स्य किंवा जलचर. त्याच्यानंतर 3 ॲम्फिबियन म्हणजेच उभयचर जे पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरतीही राहू शकतात. देन 4 रेप्टिलिया म्हणजे सरीसृप जमिनीवर सरपटणारे. त्याच्यानंतर 5
एव्स म्हणजे पक्षी वर्ग, हवेत संचार करणारे. आणि नंबर 6 मॅमॅलिया म्हणजेच सस्तन प्राणी. तर हा चार्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर बघा खाली इन्फॉर्मेशन आहे. This system of animal classification was practiced till now. However, nowadays a new system of the classification follow. We will study new system of animal classification in brief. बघा आतापर्यंत अशीच पद्धत अभ्यासासाठी वापरण्यात येत होती, पण आता नवीन पद्धती आलेली आहे जिला आपण थोडक्यात बघूयात. At present, according to five kingdom classification system of Robert Whitaker, all multicellular animals are included in the kingdom Animalia. This system of classification is based upon the criteria like body organization म्हणजे शरीर संघटन, then body symmetry म्हणजे शरीर सममिती, तिसरा आहे बॉडी कॅव्हिटी म्हणजे देह गुहा म्हणजे शरीराच्या आतली पोकळ जागा. त्याच्यानंतर जर्मिनल लेयर्स जनन स्तर आणि सेगमेंटेशन म्हणजे खंडी भवन. तर बघा मित्रांनो, ॲनिमल क्लासिफिकेशनचं विस्तृत रूप आपण बघितलं. किंगडम ॲनिमॅलिया क्लासिफाय इनटू टू मेन ग्रुप्स. Number 1 subkingdom non-chordates and number 2 subkingdom chordate. Subkingdom non-chordates are divided into 10 phylum. Which are these 10 phylum? These are Protozoa, Porifera, Nidaria, यालाच Coelenterata असं सुद्धा म्हणतात, Platyhelminthes, Septicrumi, Ascalehelminthes, गोलकृमी, त्याच्यानंतर Annelida, Orthopoda, Mollusca, Echinodermata and Hemichordata are 10 phylums of the non-chordates. Then chordates, all chordate include in the chordate family. These chordates having 3 subphylum. Number 1 Urochordata, number 2 Cephalochordata and number 3 Vertebrata. Vertebrata having 6 classes. Which 6 classes are there? Cyclostomata चक्रमुखी, Pisces म्हणजे मत्स्य वर्ग किंवा जलचर, त्याच्यानंतर ॲम्फिबिया म्हणजे उभयचर, त्याच्यानंतर येतं रेप्टिलिया म्हणजे सरीसृप, त्याच्यानंतर एव्स म्हणजे काय तर पक्षी वर्ग, आणि सगळ्यात शेवटी येतात मॅमल्स म्हणजेच काय तर सस्तन प्राणी, ज्याच्यात आपण सुद्धा येतो मॅमल्स मध्ये. पण ही सिस्टीम आतापर्यंत वापरली जात होती. त्याच्यानंतर लेटेस्ट मध्ये एक नवीन क्लासिफिकेशन सिस्टीम जी रॉबर्ट विटाकार यांनी मांडली, हिला पंचसृष्टी पद्धती असं म्हणतात. आणि जेवढे काही ॲनिमल्स आहेत त्यांना कॅटेगराईज केलं जातं ते म्हणजे त्यांच्या बॉडी ऑर्गनायझेशन वरून, म्हणजे त्यांचं शरीर संरचना कशी आहे त्याच्यावरून. त्याच्यानंतर नंबर 2 त्यांची बॉडी सिमेट्री कशी आहे म्हणजेच त्यांचा शरीर रचना स्तर कसा आहे म्हणजे त्यांचं शरीर सममिती कशी आहे. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी त्यांच्या शरीरामध्ये देह गुहा कशी आहे ह्याच्यावरतून. त्याच्यानंतर जर्मिनल लेयर्स म्हणजे जनन स्तर, किती लेयर्स पासून त्यांची त्वचा बनलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपलं जे शरीर आहे, आपलं जी त्वचा आहे हे 3 स्तरांपासून बनलेलं आहे. वी आर टिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 स्तरांपासून आपले जे शरीर आहे, ही जी स्किन आहे ती बनलेली आहे. बाहेरची आहे एक्टोडर्म, त्याच्या आतली आहे मेझोडर्म आणि त्याच्या आतली आहे एंडोडर्म. अशा 3 स्तरांपासून आपली ही काही जी काही त्वचा आहे ती बनलेली आहे. त्याच्यानंतर सेगमेंटेशन खंडीभवन म्हणजे शरीर किती खंडांपासून बनलेलं आहे ह्याची माहिती आपण मिळवणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत आणि ह्या चॅप्टरचा ॲनिमल क्लासिफिकेशनचा भाग जे की आता आपण क्लासिफिकेशन बघितलं यातला प्रत्येक घटक आपल्याला सविस्तरपणे बघायचा आहे, पण कधी पुढच्या लेक्चरला. तर हे जे क्लासिफिकेशन आपण बघितलं हे तुम्ही तुमच्या स्वच्छ अक्षरात नोट्स मध्ये लिहायचं आहे, पाठ करायचं आहे. ठीक आहे, भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.